Hello, this is the My Artifact episode number 390. आजची तारीख आहे 23 मार्च 2016. आता वाजले करीब रात्रीचे 11:15. स्पोर्ट्सचा फीवर असणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे कोणत्या स्पोर्ट्सबद्दल किंवा कोणत्या ना कोणती मॅचबद्दल त्याच्याबद्दल लगाव असणं खूप जास्त गरजेचं आहे. जसं लाईक फुटबॉल और क्रिकेट और हॉकी और सम अदर स्पोर्ट्स. आपल्या इंडियामध्ये क्रिकेट खूप चालते, बहुत चालते आणि बहुत सारे लोक फॅन आहे या क्रिकेटचे. ॲक्च्युली मी क्रिकेट कधी बघत नाही. युजली नथिंग. इंडिया जितली इंडिया हारली या असं काही फील होत नाही. म्हणजे सांगू का होते, म्हणजे आता का मॅच सुरू होती आणि शेवटले 5 ओव्हर नाही का, बहुत असे इंटेन्सिव्ह आणि वाढत होते. भारत हारते. पूर्ण हे होतं, कधी चौका लागे, कधी तर आउट होऊन जाय. एकदम भयानक स्थिती होती. शेवटल्या ओव्हरमध्ये पांड्यांचे 2 ओव्हर गेले. एका ओव्हरमध्ये 2 चौके आणि 3 विकेटा घेतल्या आणि भारताने मॅच जिंकली. तर काय झालं की जशी मॅच जिंकली ना, मग जिंकल्यानंतर मग सेटल डाऊन झालं, एकदम सेटल डाऊन. झालं रे बाबा. आता म्हणजे आता ॲज अ ऑडियन्स आपण काय करू शकतो, आपण सेलिब्रेट करू शकतो. वी आर सेलिब्रेटिंग. व्हॉट्सअपवर थोडंसं चेंज करा, थोडंसं स्टेटस अपडेट करा वगैरे वगैरे, राईट, अशा प्रकारे. बट जे रिअल असते ते तर बहुत ही जास्त भयानक. म्हणजे विचार कर, त्यांना किती खुशी होत असेल, तर विचार कर त्यांना किती दबाव महसूस होत असेल. कारण विचार कर का नियर अबाउट 40-50 हजार लोक आपल्याकडे बघून राहिले ते स्पोर्ट्स मॅच पाहण्यासाठी. प्लस 40-50 लाख लोक टीव्हीवर पाहून राहिले असे त्याच्यासाठी, त्या स्पोर्ट्ससाठी. इंडियामध्ये तर ICC T20 क्रिकेट वर्ल्ड कप मॅच लोक पागल थोडी आहे का इंडियामध्ये स्पॉन्सर करून राहिले. वाय? कारण इंडियामध्ये त्याचा फीवर आहे. आणि प्लस ते बँगलुरू चेन्नईमध्ये होत आहे, तर ऑफकोर्स जे ऑडियन्स आहे ते इंडियाला सपोर्ट करणारे आहे. बहुत ही भयानक मॅच झाली, बहुत भयानक. म्हणजे अशा प्रकारची फिलिंग्स नाही का मूवीमध्ये होऊ शकते. बट काय का मूवीमध्ये काय असते, सगळं काही स्क्रिप्टेड असते. आपण आता समजा पार्ट 1 मध्ये खूप काही सस्पेन्स टाकू शकतो, बट पार्ट 2 मध्ये त्याला रिव्हील करावं लागते. म्हणजे इन द एंड काही ना काही हॅपी होते किंवा अनहॅपी वरून हॅपी. म्हणजे एव्हरीथिंग विल बी स्क्रिप्टेड, सगळे काही स्क्रिप्टेड राहते. त्यामुळे मूवीमध्ये अशा प्रकारची फिलिंग येत नाही. मूवीमध्ये फिलिंग येते, थ्रिल येते थोडसा. एक प्रकारे एक अजीबशी फिलिंग येते मूवी बघायची वेळेस, जेव्हा खूप सारी अमेझिंग फिल्म येते, जस्ट लाईक ॲव्हेंजर, अशा प्रकारे. तर मग तेवढं स्पोर्ट्समध्ये बहुत भान. स्पेशली स्पोर्ट्स म्हणजे अशी जेव्हा कंडिशन येते तेव्हा स्पोर्ट्समध्ये, म्हणजे 1 ओव्हर आहे आणि 11 रन काढायचे आहे आणि तुम्ही 2 चौके मारले आहे आणि तुमच्यापाशी 3 बॉल आहे आणि 2 रन काढायचे आहे. विचार कर, बांगलादेश किती इझिली मॅच काढू शकत होती. बहुत जास्त टार्गेट नव्हता. व्हाय बांगलादेशने काऊन शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि कॅचआउट झाला, आणि दुसराही कॅचआउटच झाला. म्हणजे त्यांना एकदम असं वाटत होतं का त्यांना एकदम फिनिश करायचं होतं बाय दी स्टाईल ऑफ धोनी. म्हणजे जसे धोनी कशी स्टाईल हे करते का, चौका छक्का मारून फिनिश करते तशाप्रमाणे. बट धोनी अशा वेळेस तो डिसिजन कम्प्लीट रॉंग होतं बांगलादेशचा. त्यामुळे त्या डिसिजनचा फायदा भारतने घेतला आणि भारत जिंकला असं मला वाटते. कारण आपली जे टार्गेट होता भारताने दिलेला खूप जास्त मोठा नव्हता. 147 रन इझिली हँडल आउट करू शकते कोणतीही टीम. आणि बांगलादेशने टफ नाही दिलं असं नाही म्हणू शकत, बट इंडियाने पण त्याच्या फिल्डिंग आणि बॉलिंगमध्ये बहुत काही सुधारणा केली आहे. 150च्या वर कोणाला जाऊ दिलं नाही आणि एवढ्या क्रिपी भयानक प्रेशरमध्ये खेळले आणि सगळ्यांना बीट केलं. इट्स रिअली नाईस.
कोण आहे जो वन ऑफ दी अमेझिंग आहे? बुमरा. मला स्टार्टिंग पासून त्याचा राग आला यार. पहिल्याच ओव्हरमध्ये, पहिल्याच बॉलमध्ये चौका गेला, जो की होताच नाही चौका. सीधा प्लेट केला आणि बुमराच्या हातातून मिस झाला आणि चौका. पहिलेच एक तर रन रेट 7चा रन रेट होता, त्यामुळे बहुत. दुसरी सर्वात भयानक आणि सर्वात बेकार आहे ती आहे त्याच्याच बुमराच्याच हाताने एक सिंपल कॅच होती राव. बहुतच काहीच नव्हती, एवढं काही खूप खतरनाक कॅच नव्हती, काही नाही, बहुत सिंपल सी कॅच होती. तेव्हा बुमराने कॅच मिस केली, पुन्हा राग आला. बहुत खतरनाक. त्याच्यानं त्याला ओव्हर देण्यात आला आणि त्या ओव्हरमध्ये त्याला एवढं धुतलं रे बापरे. 12 रन धुतले त्या ओव्हरमध्ये, पक्का धुवून टाकला त्या बुमराला. त्यामुळे मला वाटलं की भारत आता जातेच, कारण टार्गेट नियर अबाउट 89 पोहोचला होता आणि 89वर करीब 5 विकेट आणि काय म्हणजे एकदम डिसेंट होता का बांगलादेश काढू शकते मॅच. खूप काय हे नव्हतं. बट सगळं काही चेंज झालं शेवटल्या ओव्हरमध्ये, पांड्याच्या ओव्हरमध्ये. पांड्याला मी असं नाही म्हणू शकत का पांड्याने खूप चांगला बॉल टाकला. ॲक्च्युली त्याला सजेशन बहुत चांगली भेटली, त्यामुळे तो या तिघा जणांना बीट करू शकला. ॲक्च्युली त्यानं तर बीट केलंच नाही ना राव. म्हणजे बॉलरची खरी ताकद काय असते? रनआउट, कॅचआउट, बोल्ड. जशी जडेजाने घेतली, मिडल फिंगर सरळ बोल्ड. अशा प्रकारे मी म्हणतो की हे पांड्यानी जे 3 विकेट घेतले ते त्यांचे नाहीच आहे पांड्याचे. आणि मला नाही वाटत का पांड्या इज वर्दी फॉर 3 विकेट्स, कारण त्याने स्टार्टिंगला 2 चौके दिले. किती राग आला, बहुत राग आला. पांड्याला पण बहुत धुतला. बट त्याच्या ओव्हरमध्ये, आणि असं नाही का हे नाही झालं, पांड्याच्या ओव्हरमध्ये पहिलेपासूनच धुवून राहिल्या. जसं पहिले जी मॅच झाली पाकिस्तान, त्याच्या अगोदर झाली होती न्यूझीलंड, बहुत धुतलं पांड्याला. त्यामुळे पांड्याकडून तर ठरू शकते का याच्या ओव्हरमध्ये नियर अबाउट 7-8 रन तर जाणारच आहे. बट जाऊ दे, इन द एंड त्याने 3 विकेट घेतल्या आणि त्याच्या करिअरमध्ये 4 चांद लागले बाय द सजेशन ऑफ नेहरा. अश्विनचे काय स्पिन होऊन राहिले आणि रैनाला काऊन ओव्हर दिला मला कळलं नाही. बट रैना इज नॉट ए बॉलर, ही इज अ बॅट्समॅन. त्याचे स्पिन खूप चांगले होत होते, सो दॅट इज नाईस. विराट आज काहीच नाही चालला. भारतची बॅटिंग बहुत घटिया झाली आज, बहुतच घटिया. धोनीला मानावं लागेल, बेस्ट कप्तानी, म्हणजे कॅप्टन्सी त्यांनी एवढी चांगल्यानी प्रेफर केली, बहुत चांगल्यानी. त्याला बॅटिंग नाही भेटली हे ठीक आहे, म्हणजे हार्डली तो 12-13 बॉलमध्ये 8-9 रन काढू शकले, त्यामुळे त्याचं काही म्हणू शकत नाही. पण त्याची कप्तानी, त्यांनी ज्या प्रकारे इंडियन क्रिकेट टीमला लीड केलं आजच्या मॅचमध्ये, असा कोणताच कप्तान मला कळलं नाही. शेवटल्या ओव्हरमध्ये प्रत्येक बॉलमध्ये फिल्डिंग चेंज, प्रत्येक बॉलमध्ये सजेशन, प्रत्येक ह्याच्यामध्ये मीटिंग म्हणजे बहुत गेला. आणि स्पेशली त्याची किपरिंग पण बहुत फास्ट. आणि रिअली धोनी इज वर्दी, तो वर्दी आहे याच्यासाठी, विनिंगसाठी. आणि खरंच जेव्हापासून तो कॅप्टन्सीमध्ये आला आहे, भारताने वर्ल्ड कप तर जिंकलं तर ऑफकोर्स, प्लस त्यांनी एशिया कप, आताचे कप आणि अगोदरचे झालेले पण खूप सारे मॅचेस पण त्याच्या हातातून चांगल्यानी रँक फर्स्टवर आला आहे. म्हणजे इंडिया पहिलेपासूनच होती म्हणा, बट आताही आहे. सो धोनी इज रिअली बेस्ट. मी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये काय हे स्पोर्ट्स हे करून राहिलो यार. ॲक्च्युली मी नाही का मॅच पाहून राहिलो आज का झालं, आज सकाळी झालं. आज सकाळी आईसोबत मला जावं लागलं इथे कुठे आंबोडाला, तिथून मग देवळीला, त्यामुळे तिथून यालाच केले 3 वाजले. घरी आलो, बहुत थकून होतो, झोपलो. 5:30 वाजता उठलो, खेळायला गेलो, तिथून आल्यानंतर थोडंसं हातपाय धुत नाही का
विशालने बोलवलं त्याच्या घरी, मग थोडंसं होळी खेळायला गेलो. श्रुतिका आणि श्रुती आली होती, तिथे आम्ही होळी खेळलो. घरी आलो, बॅटिंग माझ्या हातून खूप काही मिस झालं होतं, कारण तेव्हा आम्ही होळी खेळत होतो, त्यामुळे बॅटिंग मला काहीच नाही माहीत बॅटिंगबद्दल. पण जे काही स्कोर बोर्डवर दाखवलं गेलं आहे त्याच्यामध्ये रैना आणि कोहली वगैरे, कोहली तर बिलकुल नाही चालला, हार्डली 8-9 रन काढले, त्यामुळे तो बोल्ड आउट झाला कोहली, जे की मी कधी बिलीव्ह नाही करू शकत. कारण बॅट्समनसाठी बोल्ड आउट आणि बॉलरसाठी बोल्ड आउट एकदम अपोजिट आहे. म्हणजे बॅट्समनसाठी बोल्ड आउट होणं म्हणजे एक प्रकारे बॉलरची हे आहे एकदम, म्हणजे बॅट्समन त्या बॉलला समजूच शकला नाही, हा त्याचा मिनिंग ठरू शकते. आणि बॉलर इज वन ऑफ द काइंड, म्हणजे 100% इफोर्ट जो आहे 100% त्या बॉलरचा आहे, त्याचं क्रेडिट बॉलरला जाऊ शकते. जे की कॅच आउट आणि रनआउटमध्ये त्याचं क्रेडिट बहुत कमी होते, बट त्याला काउंट केलं जाते बॉलरच्या ह्याच्यामध्ये. सो इट इज इट. बहुत क्लासिक मॅच झाली, एका रनाने भारत जिंकला. बहुत अमेझिंग फिलिंग वाटली. म्हणजे आज आपण भारतीय आहो ना, त्यामुळे नाही का बहुत चांगली फिलिंग येतात असं भारतीय म्हणलं का तर. येस. So this is the My Artifact episode number 390. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.